बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकली, अंजली दमानियांचं यावरती म्हणणं काय ऐकलं, आता तुमचं म्हणणं काय आहे? व्ही राधा यांची करण्यात आलेली बदली आणि त्याचसोबत वादग्रस्त हे जे काही कृषी साहित्य खरेदी करण्याचं प्रकरण. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळीक मिळायला हवी आणि त्यांचं स्वातंत्र्य सुद्धा अबाधित राहायला हवं. कारण जे सनदी नोकर आहेत ते लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी आणि इफेक्टिव्हली राबवण्यासाठी काम करतात. परंतु अंजली दमानिया यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. आता त्याच्यातली सत्यता जी आहे ती सत्यता मला असं वाटतं की व्ही राधाजी या जास्त चांगली सांगू शकतात. कारण त्यांना स्वतःला ही मीडिया ट्रायल मान्य आहे का, एक. दुसरं असं की खरंच असं काही घडलंय का. कारण जोपर्यंत सत्य काय ते कळत नाही तोपर्यंत ना धनंजय मुंडे खरं बोलतायत की दमानिया खरं बोलतायत, आपल्याला या दोन्ही गोष्टींमधलं कळणार नाही. आणि आपल्या कुठल्याही विधानाने एका चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्रास होऊ नये आणि त्यांना राजकारणात निष्कारण ओढू नये असं माझ्यासारख्या अत्यंत सजग माणसाला वाटतं. हा एक भाग आहे. दुसरं असं की ज्याच्यात आता ज्या डीबीटी आणि त्या सगळ्यांचे मुद्दे, कारण मी सुद्धा त्या PILच्या संदर्भाने ऐकल्यावर त्याची काही ऑनलाईन माहिती जेव्हा काढायचा प्रयत्न केला आणि अत्यंत तटस्थपणे बोलायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की हा तो कोणी पडगिलवार आहे ज्याने ती याचिका दाखल केलेली होती आणि ज्या याचिकेचा 5 जुलै 2024ला ऑनरेबल कोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या बेंच समोर ज्याची सुनावणी झालेली आहे त्या बेंचने त्यांना सांगितलेलं होतं की तुमचं काय म्हणणं आहे. तर त्यावेळेला असा कुठेही उल्लेख नव्हता त्या सगळ्या याचिकेमध्ये किंवा तुम्ही तुमचा काही संबंध नाही म्हणून तुम्हाला त्याच्यात बोलता येणार नाही. तर त्या माणसाने स्वतः त्या प्रेयरमध्येच सांगितलेलं आहे की माझ्या वरच्या 3ही मागण्या रद्द करतोय किंवा मी त्या मागे घेतोय आणि मला फक्त आता ही निविदा, त्याने फक्त दुसऱ्या 3 वेगळ्या मागण्या सांगितलेल्या होत्या की असलेली निविदा प्रक्रिया रद्द करा, या निविदेच्या अनुषंगाने जर काही बिले अदा करण्यात आलेली असतील किंवा करणार असाल तर ती थांबवली जावीत आणि आरंभ कार्यासाठी जर तुम्ही काही देणार असाल अमाऊंट बॅलन्स तर ती सुद्धा थांबवली जावी. अशा 3 गोष्टी मांडलेल्या होत्या. हे महत्वाचं. एक दुसरा जो मुद्दा सांगितला जातोय कॉटन बॅगच्या संदर्भातला, म्हणजे मला असं वाटतं की काय आहे की सुपातले जात्यातले सुपात असतात. कारण प्रत्येक सरकारला काम करायचं असतं. परंतु जर कुणीतरी निव्वळ म्हणजे असं माफ करा परंतु ज्या पद्धतीने आता या गोष्टींमध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण मागे पडता कामा नये असं मला फार वाटतंय आणि संतोष देशमुख साहेबांची हत्या ही राजकीय इष्टापत्ती म्हणून हाताळली जाते असं माझं वारंवार म्हणणं आहे. कालही सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं होतं हे सगळं बघता देशमुख साहेबांची हत्या ही भाजपला इष्टापत्ती वाटते आणि ते होऊ नये म्हणून ही मांडणी आहे, हे कृपया समजून घ्या. कॉटन बॅगचा जो मुद्दा काढला जातोय, कॉटन बॅग या कृषी मंत्रालय खरेदी करत नाही. कॉटन बॅग या वस्त्रोद्योग महामंडळाकडून खरेदी केल्या जातात. त्यामुळे वस्त्रोद्योग महामंडळावर कोण होतं त्यावेळेला त्यांना सुद्धा या चर्चेत घेतलं पाहिजे. त्यांच्याकडून या सगळ्या मुद्द्यांची चौकशी आपण करून घेतली पाहिजे. हे फार उल्लेखनीय आहे आणि त्या संबंधाने बोललं गेलं पाहिजे. बरं, आणखी एक सुषमाताई, आता चर्चा अशी आहे की व्ही राधा ज्या आहेत त्यांचा या सगळ्या कृषी साहित्य खरेदीला विरोध होता, कारण ऍक्च्युअल किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये हे जे काही साहित्य खरेदी केलं जात होता त्याला कडाडून विरोध केल्यामुळे या कारणामुळेच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. एक्झॅक्टली ताई, मला याच्यावरच बोलायचं आहे की मी विसरले सॉरी हे बोलताना, व्ही राधांच्या बाबत काय घडलं हे व्ही राधाच सांगू शकतात. मुळात आता आपण काहीही बोलणं हे व्ही राधांना पुढे सुद्धा राजकीय लोक अडचणीत आणू शकतात का. कारण मी स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण होणार असेल तर त्यावर आपण स्वतः कुठलीही माहिती नसताना भाष्य करणं टाळलं पाहिजे असं मला वाटतंय. पण एक जोडून सांगितलं पाहिजे, व्ही राधांची तडकाफडकी बदली होत होती असं आपण गृहीत धरू आणि धनंजय मुंडे अधिकारांचा गैरवापर करत होते असंही आपण गृहीत धरू. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की मग एकनाथ शिंदेचं काहीच चालत नव्हतं का. मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून निव्वळ गुळाचा गणपती म्हणून बसवलेले होते का. मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या पेक्षा आणि दुसरे तिसरे DCM अजितदादा यांच्याही पेक्षा धनंजय मुंडे हे अधिक पॉवरफुल ठरले होते का.
म्हणजे हेही मुद्दे चर्चेला आले पाहिजेत. कारण होतंय काय, या सगळ्या प्रकरणात आपण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन लोकांना सेफ झोन मध्ये ठेवतोय अजून पण. हं, हं, हं. जर देवेंद्र बिलकुल, आणि फडणवीस म्हणूनच आणि एकनाथ शिंदे यांच्या नाकाखाली एवढं सगळं होत होतं, म्हणूनच अंजली दमानिया म्हणतायत जर तत्कालीन कृषी मंत्र्यांचं हे जर सगळं असेल तर त्यांनी जर ही निविदा काढली असेल तर मग रिस्पॉन्सिबल आपल्याला देवेंद्र फडणवीसांना धरायला लागेल, कारण त्यांनी त्याची तपासणी केली नाही. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.